नमस्ते मित्रांनो, युरोपचा एक अर्थतज्ञ आहे ॲडिस मॅडिसन. तर याचा एक आत्ता लेख वाचण्यात आला माझ्या, आणि तो लेख काय सांगतो तर त्यांनी मागच्या 2000 वर्षामध्ये प्रत्येक देशाचा GDP मधला, जगामधल्या GDP मधलं कॉन्ट्रिब्युशन किती ह्याचा संशोधन केलं. म्हणजे काय तर जी अर्थव्यवस्था जगाची आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देशाचं कॉन्ट्रिब्युशन किती. तर आत्ताचं जे अमेरिकेचं आहे, म्हणजे सगळ्यात श्रीमंत देश आपण अमेरिका म्हणतो, आणि त्यामुळं आत्ता अमेरिकेचं सगळ्या जगाच्या ग्रोथमध्ये कॉन्ट्रिब्युशन आहे जवळजवळ 24%. म्हणजे एवढी मोठी अर्थव्यवस्था अमेरिकेची आहे. त्याच्या खालोखाल आता जे आहे ते 19% चीनची आहे, आणि आता भारताची आहे ती 8% आहे. पण मागच्या 2 वर्षामध्ये हा इतिहास काय सांगतो, कुणाची अर्थव्यवस्था फार पूर्वी चांगली होती, खूप स्ट्रॉंग होती, हे जर बघायला आपण गेलो तर कंडिशन अशी आहे की मागच्या 2000 वर्षामध्ये 1000 वर्षापूर्वी भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात मोठी स्ट्रॉंग होती. म्हणजे जवळजवळ 1500 सालापर्यंत भारताची अर्थव्यवस्था सगळ्यात नंबर 1 ला होती. म्हणजे किती होती त्या काळात, तर आत्ताची अमेरिकेची 24% आहे त्याच्यापेक्षा जास्त होती. 32% भारताच्या अर्थव्यवस्थेचं कॉन्ट्रिब्युशन होतं. आणि यालाच आपण म्हणतो की भारतामध्ये एकेकाळी सोन्याचा धूर निघत होता. आणि हे सत्य आहे, हे या डाटावरनं लक्षात आलं. आता ज्यावेळी आपली अर्थव्यवस्था 32% होती त्यावेळी चायनाची अर्थव्यवस्था होती ती 17-18% होती. जसा जसा काळ पुढे गेला, 15व्या शतक आलं, 15व्या शतकाच्या अगोदर ही कंडिशन, 15व्या शतक आलं त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था थोडीशी खाली आली 25%पर्यंत, आणि त्याच वेळी चायनाची 24-25च्या दरम्यान झाली. जसा जसा काळ अजून पुढे गेला त्यावेळी 18व्या शतकात ज्यावेळी आपण आलो त्यावेळी आपली अर्थव्यवस्था ही 18%वर आली. म्हणजे ज्यावेळी इंग्रजांनी आपल्यावर राज्य करायला चालू केलं त्यावेळी सुद्धा आपण 18%वर होतो. पहिलं महायुद्ध आलं, आणि पहिल्या महायुद्धामध्ये आपली अर्थव्यवस्था जी झाली ती 8%वर आली. ज्यावेळी दुसरं महायुद्ध झालं त्यावेळी ती 5%वर आली. आणि त्यानंतर भारत देश स्वतंत्र झाला. अक्षरशः इंग्रजांनी त्याला लुटून नेलं होतं, त्यामुळेच 32%ची अर्थव्यवस्था आपण, म्हणजे तिथले उद्योग धंदे व्यवसाय सगळं निघून गेलं होतं. आणि त्यावेळी ज्यावेळी आपण त्या स्टेजला आलो पुढं, त्या स्टेजला आल्यानंतर 78 साली आपली अर्थव्यवस्था फक्त 2%वर आली होती. म्हणजे प्रचंड गरीब देश अशा स्टेजला आपण आलो होतो 78 साली, ज्या काळात पाकिस्तानची पण अर्थव्यवस्था आपल्यापेक्षा चांगली होती. आणि मग जसं जसं पुढं गेलं 91 साली ज्यावेळी आपल्या देशाने नवीन अर्थव्यवस्थेचा पाया रचला आणि खुलं आर्थिक धोरण पाळलं, त्यानंतर आतापर्यंत 2024 पर्यंत आपण परत 8%वर आलो आहोत. आणि या काळामध्ये 78 साली ज्यावेळी आर्थिक धोरण नवीन चायनाने घेतलं त्यावेळी 78 साली तेही 2-3%वर होते, पण नवीन आर्थिक धोरणानंतर ते आता 19%वर आहेत. म्हणजे ह्यातनं बोध काय घ्यायचा आहे तर बरं, या अर्थव्यवस्थेचा फायदा काय, तर या अर्थव्यवस्थेचा फायदा हा की ज्या काळात आपली अर्थव्यवस्था 32%ची होती त्या काळात आपल्याकडं मेडिकल सिस्टीम फार सगळ्यात स्ट्रॉंग होती. म्हणजे चरक, सुश्रुत, वाघभटासारखे प्रचंड जबरदस्त नॉलेज असणाऱ्या गोष्टी ते करत होते. म्हणजे त्या काळात सगळ्यात सर्जरीचं जनक म्हणलं जातं यांना, सुश्रुतांना. ते कॉस्मेटिक सर्जरी करायचे. नाक कापलं गेलं तर नाकाचं ऑपरेशन करून कॉस्मेटिक सर्जरी करत होते, कॅटरॅक्टचं ऑपरेशन करत होते. म्हणजे एवढं सायन्स पुढं होतं त्यावेळी. त्याचबरोबर तक्षशिला किंवा नालंदा सारखे मोठे मोठे विद्यापीठ होते की ज्या विद्यापीठामध्ये जगातले स्टुडंट येऊन शिकत होते. म्हणजेच काय तर अर्थव्यवस्था ज्यावेळी स्ट्रॉंग होते त्यावेळी सगळं जग त्याच्या मागे जातं. जसं आपण आता अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून पळापळ करतो, तिथलं शिक्षण मिळावं, तिथं राहायला मिळावं, तिथली एज्युकेशन सिस्टीम मिळावी, तिथं सर्जरीला जावं, हे जे सगळं चालू आहे त्याला रिझन हे की ज्यावेळी त्या देशाची अर्थव्यवस्था फार स्ट्रॉंग होते त्यावेळी त्याची प्रगती झालेली असते. म्हणजे हे केव्हा होतं भारतात माहितीये, तर हे भारतात होतं चंद्रगुप्तच्या काळामध्ये.
चंद्रगुप्त, राजा अशोक, ज्या काळात समानता जास्त होती, ज्या काळामध्ये प्रचंड स्थिरता होती देशाची, त्या काळात हे घडलंय. आणि असंच वातावरण आता आपल्याकडे आहे. कारण काय तर आता जे ट्रम्प वॉर चालू झालंय, ट्रम्पनी जो टेरिफ वॉर चालू केलेला आहे, तर त्या टेरिफ वॉरमध्ये चायना प्रचंड बॅकफूटवर येईल, त्याचबरोबर अमेरिकाही बॅकफूटवर येईल. आणि ज्यावेळी ते येईल त्यावेळी आपण आता चौथ्या नंबरला जी अर्थव्यवस्था आहे ती 1 आणि 2 नंबरला जाण्याचे चान्सेस जास्त आहेत. आपल्याला प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आहे आणि ही अपॉर्च्युनिटी आपल्याला स्वतःला पण एनकॅश करायची असेल तर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण स्वतः भारतीयांनी विश्वास ठेवून इन्व्हेस्ट करणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. तरच आपण हे आउटपुट काढू शकू. हे नीट लक्षात घ्या. आणि त्याच्या रिलेटेड अजून काही माहिती हवी असेल, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड किंवा त्याच्या रिलेटेड, तर तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.